नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चालू आहे ढोकरी गावाला. आपल्या गावासाठी चालू आहे कारण आपल्या आज 2700 हा कार्यक्रम सोहळा आहे. 6 वाजता आहे, आता 5 वाजलेत. पाठीमागे ती बोट येते आपल्याला घेण्यासाठी. आता निघायचं आहे. पाठीमागचं दृश्य बघा, गाड्या वगैरे थांबल्यात तिथं, भरपूर पब्लिक आहे. वाट बघत थांबले सगळे बोटीची. समोर आहे बोट आले, वारं पण सुटलंय. अशा प्रकारची बोट आहे. आपल्याला कांदलगाव ते ढोकरी असा प्रवास करायचा आपल्या बोटने. ते सोलर वरती चालते. बोट आल्यानंतर बोटीत गाड्या चढवल्या सर्वांनी. आता आम्ही गावात पोहोचलोय आणि इथे कार्यक्रम आहे. समोर बॅनर वगैरे लावला आहे. मेन गोष्ट म्हणजे आपल्या गावातील मारुतीचं मंदिर आहे, त्यासमोरच कार्यक्रम होणार आहे. आज पूर्ण कार्यक्रमाचं ठिकाण पाहिल्यानंतर आम्ही थेट आजींच्या घरी गेलो, त्यांना कार्यक्रम थळे आणण्यासाठी. तिथे पोहोचलो असताच आजींसोबत सर्व नातेवाईक उपस्थित होते. हे सगळे आमच्याच कुटुंबातील सदस्य होते. हे आहे आपल्या गावातील मारुतीचं मंदिर आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिल्यांदा मारुतीला हार घालून त्याची पूजा वगैरे करणार आहोत. सर्व गावकरी मंडळी, नातेवाईक सर्व जमलेले आहेत. आता थोड्याच वेळात इथं कीर्तनाला सुरुवात होणार आहे. आजीच्या वाढदिवसाचा आणि कीर्तनाचा न विसरणारा अनुभव. आणि कीर्तन म्हणजेच परिचय आहे. म्हणून याच्याकरता जय भवानी युवा तरुण मित्र मंडळ यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी श्रीमती मंजुळा अक्का खरात यांच्या 100वा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असताना या मंजुळा अक्कांनी जीवनामध्ये जन्माला आल्यापासून आज ज्यांचं वय 100 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे, अशा अक्कांनी आपल्या जीवनामधली अनेक नाती निभावलेली आहे. त्या कोणाची तरी मुलगी असतील, त्या कोणाची तरी बहीण असतील, त्या कोणाची तरी मैत्रीण असतील, त्या कोणाची तरी असणारी पत्नी असतील, त्या कोणाच्या तरी सून असतील, त्या कोणाच्या तरी आई असतील, त्या कोणाच्या तरी मावशी असतील, चुलती असतील, काकी असतील, मामी असतील. अशा अनेक नात्यांनी आपलं जीवन या अनेक परिवाराशी आणि गावाशी या ठिकाणी व्यथित करत असताना या अक्कांनी नातवंडे परतंडे पाहण्याचा विक्रम केला. तरी सर्व ढोकरी ग्रामस्थांनी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये उपस्थित राहून शुभेच्छा देण्याकरता या असणाऱ्या कार्यक्रमाचं असणारं प्रयोजन आहे. परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या परंपरेला नवरूप देणं ही आपली ओळख आहे. म्हणून याच्याकरता या अक्कांचा शतायुषी जीवन गौरव सोहळा आहे. म्हणून जाता जाता एक वाक्य ऐकून जा. जीवनामध्ये कोणाचा कधी सोहळा होत असतो आणि सोहळा होण्यापाठीमाग काही कारण असतं. जीवनामध्ये जन्माला येऊन ज्यानं आपलं जीवन म्हणजे जन्म सफल केला, त्याच्या जन्माचा सोहळा होत असतो. ज्यानं आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन या जगतामध्ये आपलं मरण सफल केलं, त्याच्या मरणाचा सोहळा होत असतो. आणि ज्या व्यक्तीनं या जगतामध्ये जन्माला येऊन आपलं संपूर्ण जीवनच आपल्या संबंधितांच्या करता व्यक्त केलं, त्यांचा जीवन गौरव सोहळा होत असतो. म्हणून याच्या करता हा जीवन गौरव सोहळा आहे. म्हणून याच्या करता खरी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये नव्हती. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ही संकल्पना नव्हती.
ही संकल्पना आम्ही कर्नाटक राज्यामधून महाराष्ट्रात आणली. ही महाराष्ट्रामध्ये जर जीवन गौरव सोहळ्याची सुरुवात कुणी केली असेल तर ती आपल्या रघुराज महाराज फड परंपरेनं केली. कर्नाटक राज्यामध्ये या सोहळ्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. का हा सोहळा करायचा त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये जी पात्र लाभलेली आहे, जसं आता अक्कांच्या बद्दल बोलत असताना सांगितलं, त्या कोणाची तरी मुलगी होत्या, त्या ठिकाणी त्यांनी मुलगी म्हणून आपल्या आई वडिला करता जीवन व्यतीत केलं. त्या कोणाच्या तरी बहीण आहेत, त्यांनी बहीण म्हणून भावासाठी जीवन व्यतीत केलं. त्या कोणाची तरी त्यांच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये मैत्रीण होत्या, एक मैत्रीण म्हणून त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं. तदनंतर त्यांनी एक चांगली पत्नी म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं, चांगली सून म्हणून या ठिकाणी जीवन व्यतीत केलं, चांगली नणंद म्हणून, चांगली भावजाई म्हणून, आणि ही नाती जपत असताना एक चांगली आई म्हणून सुद्धा जीवन व्यतीत केलं, चांगली आजी म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, जीवन व्यतीत. मग मावशी असेल, काकी असेल, चुलती असेल, मामी असेल, अशा अनेक नात्यानं, अगदी पणजी असेल, हेही नातं या ठिकाणी त्यांनी काय केलं तर जपत असताना आपल्या आयुष्याची 100 वर्ष काय केली तर परिपूर्ण केली. म्हणून या चालू कालखंडामध्ये 100 वर्ष पूर्ण होणं हे एक प्रकारचं आश्चर्यच म्हणावं लागतं. कारण 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. सत्ययुगाची आयुष्य गणना आहे 1,00,000 वर्ष. सत्ययुगामध्ये माणूस 1,00,000 वर्ष जगत होता. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला माणूस 10,000 वर्ष जगू लागला. द्वापार युगामध्ये एक शून्य कमी झाला आणि माणूस 1,000 वर्ष जगू लागला. आणि या ठिकाणी कलयुगामध्ये एक शून्य कमी झाला आणि माणसाचं आयुष्य राहिलं ते 100 वर्ष. परंतु या ठिकाणी आमचे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की अल्प आयुष्य माणूस शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहिला. 100 वर्षाचं जरी आयुष्य झालं तर अर्ध आयुष्य तर रात्रीनं नेलंय. कारण आयुष्य 24 तासाचा दिवस आहे, त्याच्यातले 12 तास रात्रीमध्ये जात आहेत. म्हणून अर्ध आयुष्य त्या ठिकाणी रात्रीनं नेलेलं आहे. आणि यामध्ये बालपण आहे, मध्ये बाळत्व, पीडा म्हणजे शरीराला होणारे आजार आहे, रोग आहे, केला नाही कधी अहंकार केला नाही, अहंकाराचा वारा. म्हणून जाता जाता एक अकल्प आयुष्य सांगायचं राहील. कारण काही जण संबोधतील की आणखीन एक संत, ते म्हणजे आपल्या सर्वांची श्रद्धा ज्यांच्यावर आहे ते संत श्रेष्ठ बाळू मामा. हे शब्द का वापरायचे? अकल्प आयुष्य व्हावे दयापुळा. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. मग कुणीतरी उद्या प्रश्न करेल माझ्यासारखे ऐका कीर्तन करायला, महाराज तुम्ही अनेक संतांचं अकल्प आयुष्य सांगितलं, मग बाळू मामांचं अकल्प आयुष्य का तुम्ही सांगितलं नाही? का बाळू मामांना मुलगा झाला नाही? त्यांच्या मुला तोपर्यंत ओवाळणारे पुढे या, ओळून या के पर्यंत. काय तरी बसून घ्या. केक घ्या, केक घ्या. थोडं कमी राहू द्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला समदुगल द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगली कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी रघुराज महाराज, पवन सुत हनुमान बजरंगबली की जय. तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. बस करा, इकडे बसा. लगेच हे मंडळीनं इकडे आपली भोजनाची व्यवस्था करायची आहे. हे पहा, डोकरी आणि डोकरीच्या पंचकृषीतून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व हितचिंतकांना, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ महाराज, आज आजींचा श्रीमती मंजुळा अक्का खरात यांचा 100वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा झालाय, काय सांगाल? या ठिकाणी श्री क्षेत्र ढोकरी येथे जय भवानी तरुण मित्रमंडळ यांनी श्रीमती मंजुळा अक्का खरात यांचा शतायुषी जीवनगौरव सोहळा संपन्न केला. खरोखर हे एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी या तरुण मित्रमंडळीने राबवलेला आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येकानं आपली आजी असेल, आपली आई असेल, अशा आईचे असतील किंवा आजीचे असतील असे जीवन गौरव सोहळे ते हयात असताना करावेत. कारण भारतीय संस्कृतीमध्ये माता पितर दैवत मानलेलं आहे. त्यामुळं असणारा यांचा जो सोहळा आहे ते हयात असताना व्हावा ही संतांची परंपरा आहे. आणि ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही संस्कृती या मुलांनी जपल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्याकडून असंच कार्य घडावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आपण कीर्तनातून लोकांचं प्रबोधन करत असताना सांगितलं की रघुराज महाराजांनी ही परंपरा सुरू केली. कर्नाटकामध्ये ही परंपरा सुरू झाली, काय सांगाल? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्वी वर्ष श्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, असे आपले पूर्वज, आजी आजोबा, आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं उत्सव करण्याची पद्धत होती. परंतु कर्नाटक राज्यामध्ये आई वडील, आजी आजोबा हयात असताना त्यांच्या याच देही याची डोळा ही परंपरा साजरी करण्याचा उत्सव त्यांनी चालू केला. कारण गेलेले आई वडील आपल्या मुलांनी किंवा आपल्या नातवांनी काय केलंय हे पाहायला पुन्हा येणार नाहीत, म्हणून आई वडिलांच्या हयातीतेमध्ये हा सोहळा व्हावा ही संतांनी सुरू केलेली परंपरा या कारणामुळे आहे. आपण कीर्तनामधून संदेश देताना हाही संदेश दिला. 4 युग आहेत, द्वापार युग, त्रेता युग, हे असे काही 4 युग आहेत. त्यामध्ये मनुष्याचं आयुष्य जे लाखाच्या प्रमाणात होतं, तर ते आता आयुष्य कुठे घटत गेलेलं आहे. काय सांगाल या सर्व बाबींबद्दल? या ठिकाणी खरोखर ही एक प्रकारचं या कलियुगाचं महात्म्य आणि मनुष्याच्या चुकीच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवस्थेमुळं आणि व्यसनाधीनतेमुळं अलीकडं खरोखर पाहिला गेलं तर 8 वर्षाच्या मुलीला अटॅकचा झटका येतोय आणि 12 वर्षाच्या 16 वर्षाच्या मुलाला शुगर सारखा आजार होतोय. याचं कारण फक्त एकच आहे की आपण विषयुक्त अन्न खातोय. आजीच्या काळामध्ये विषमुक्त अन्न खाल्लं म्हणून त्या शतायुषी झाल्या आणि आपण विषयुक्त अन्न खातोय म्हणून आपलं आयुष्य घटत चाललंय. हे याचं मूळ कारण आहे. आजीच्या या दीर्घ आयुष्याबद्दल काय 2 शब्द? या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातूनच नामदेवरायांच्या वचनामध्ये सांगितलं की या ठिकाणी आजीला अकल्प आयुष्य लाभावं, त्यांच्या कुळालाही आयुष्य लाभावं. आणि ज्यांनी हा उत्सव या ठिकाणी केला, नातू असतील, पंतू असतील किंवा विविध नात्यांनी आजीच्या संबंधात जोडले गेलेले असतील, त्यांनाही आजीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी त्यांच्याही कुळाला आयुष्य वाढावं, सत्संतती बुद्धी या ठिकाणी आणि आयुर आरोग्य धनसंपदा त्यांच्या आशीर्वादानं प्राप्त व्हावी, एवढंच या ठिकाणी मी या माध्यमातून बोलेन. माणसाचं आयुष्य आता कुठेतरी घटत चाललेलं आहे आणि माणूस हा व्यसनाधीनतेकडे झुकत चाललेला आहे. अशा वेळेस तुमच्या कीर्तनातून तुम्ही दुसरा एक संदेश दिला की कुळाचा नाश होणं आणि संतांची जी कुळं आहेत ते
त्यांचा वंश जरी कोणी चालवत नसलं तरी त्यांच्या कुळाचं जे नाव आहे त्या आतापर्यंत अजरामर आहे. माणसांनी यातून कुठेतरी बोध घेतला पाहिजे. या ठिकाणी खरोखर संतांच्या माध्यमातून मी मगाच एक उदाहरण दिलं की WHO जो सिद्धांत आहे की मांसाहारी माणसाच्या तुलनेत शाकाहारी माणसाला कुठंतरी आयुष्य जास्त आहे. म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हे उदाहरण देत असतो की 1 लाखाची 2 चाकाची गाडी ती पेट्रोलची गाडी असते. पेट्रोलच्या गाडीमध्ये आपण डिझेल कधी टाकत नाही कारण ती गाडी खराब होईल. भगवान परमात्म्यानं दिलेला हा कोट्यावधी रुपयाचा देह आहे पण याच्यात नको नको ते आपण टाकतो. त्यामुळं ते आयुष्य आपलं संपत चाललेलं आहे. जर माणूस खरोखर व्यसनाधीनतेपासून दूर झाला आणि त्यानं शरीर संपत्ती जर जपली तर माणसाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या माध्यमातून हे माणसानं शिकावं एवढा संदेश या माध्यमातून देतो. कितवा वाढदिवस झालाय? 100 वर्षाचं. काय मला तर हा नातोंड परतोंड सगळं लाटू परतून भाव भाचं सगळं गणक होतं ही आयची डोळ्याने बघितल्या. हा आज वाढदिवस झाला एवढा मोठा सगळ्या तालुक्यातनं लोक आलती. कसं वाटतंय? हा नातू आलती परतुंड आलती. चांगलं वाटतंय मला. आनंद झालाय मला. बाळा आनंद झाला का? हा बरं वाटतंय का आता वाढदिवस पुढचा बी वाढदिवस बघायचा आहे. सगळी आहेत इथं. हा तुमच्यासाठी आहेत सगळी. चपाती